In the following circuit, reading in the ammeter. सर्किट तुम्ही जर बघितला तर हा काय डायोड आहे आणि एस्पेशली मेन्शन केलंय इट इज विच डायोड एसआय डायोड दिस इज रेजिस्टन्स हे 5 व्होल्ट मध्ये व्होल्टेज अप्लाइड आणि विचारलंय का रीडिंग इन एमीटर मग एमीटर मेजर्स व्हॉट एमीटर इज मेजर्ड करंट एमीटर मेजर व्हॉट करंट हा लाईक आता ह्यामध्ये ही कुठली साईड आहे मी पहिल्यांदा चेक करा इज इट करंट फ्लोज ह्याचा ऑप्शन नाहीये एखाद्या वेळी असू शकतं ओके म्हणजे आपल्याला चेक करा हा फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे हा पी आहे आणि एन आहे पी कोणी कुठल्या साईडला कनेक्ट केलाय पॉझिटिव्ह एन निगेटिव्ह म्हणजे हा फॉरवर्ड बायस आहे ह्यातून करंट फ्लो होणार डेफिनेटली करंट फ्लो होणार एस करंट फ्लोज लाईक दिस बाय ओम्स लॉ करंटची व्हॅल्यू काय पाहिजे एस बाय ओम्स लॉ करंट इज व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स बरोबर आहे म्हणजे 5/2 2.5 into 10⁻² एम्पियर एवढा आन्सर यायला पाहिजे मग येते काय तर यामध्ये एकाही ठिकाणी ऑप्शन नाहीये आहे काय मग हे चुकलाय प्रॉब्लेम काय तर नाही ह्यानी काय म्हटलंय की हा एसआय डायोड आहे मग ह्या डायोडचं सुद्धा व्होल्टेज असणार करंट फ्लो होतोय मग ह्याचं व्होल्टेज किती 0.7 व्होल्ट लिहून घेतलं तुम्ही एसआय साठी नी व्होल्टेज मी अप्लाय केलं बघा मॅक्झिमम व्होल्टेज किती असतं याच्यामध्ये 0.7 व्होल्ट इज इट क्लिअर गेटिंग एव्हरीवन हा पार्ट सगळ्यांना काय आला मग ह्या सर्किटचं नेट व्होल्टेज किती तर बघा हा मायनस टू प्लस आहे करंट नेहमी फ्लो होतोय फ्रॉम करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू वॉट लोअर प्लस टू वॉट मायनस हे मी पोटेन्शियल मार्क केलं या 0.7 अंडरस्टूड आता लक्ष द्या मला ऍमीटरचा करंट फाइंड करायचं तर हे चालणार नाही ऍमीटरचा करंट I is voltage of the circuit or total voltage upon resistance. The voltage total किती मायनस टू प्लस में सप्लाय व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे अँड प्लस टू मायनस व्होल्टेज ऑफ डायोड हे निगेटिव्ह आहे डिवाइड बाय रेजिस्टन्स इज इट क्लिअर ओके बघा हे मायनस टू प्लस हे मायनस आहे का नाही हे मायनस टू प्लस आपण मी पर्यंत सॉल्व्ह करतो बघा वाईल ट्रेसिंग लूप आपण ह्याच डिरेक्शनला ट्रेस करावं हे 12वी में जास्त होत आहे तुम्हाला माहिती आहे आता करंट ऑलवेज फ्लो हायर टू लोअर मग आपण सेव्हन साईन घ्यायची सेव्हन साईन काय 5 पॉझिटिव्ह बट while moving from this positive to negative ड्रॉप त्यामुळं जेव्हा आपण सॉल्व्ह करणार जरा आज तुम्हाला लॅपटॉप हँग व्हायला एकच मिनिट गडबडवाले त्यामुळं हा मी इथंच लिहितो काय
बघा लक्ष द्या. हे व्ही किती आहे? 5. बट व्होल्टेज ऑफ 0.7 मायनस झालं. डिवाइड बाय रेजिस्टन्स 200. ओके. जरासं प्रॉब्लेम झालाय स्क्रीनला, मी इकडे साईड लिहितो. काय मग 0.7 मायनस झाल्यानंतर 4.3 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻². आता 4.3चा हाफ किती? 2. राहिलं 1. 2.13 झालं. नाही 2.0. 4.3 डिवाइड बाय 2 किती येणार? हे झालं 2, हे झालं 1 अँड 5. मी इंटू 10⁻² एम्पियर आपण मिली एम्पियर मध्ये 10⁻³ पाहिजे. मग इथं -3 पाहिजे म्हणजे अजून एक लेफ्ट साइडला डेसिमल -3 एम्पियर. हे आन्सर काय आलं? 21.5 मिली एम्पियर इज आन्सर. घ्या. मिली एम्पियर.